देशभरात अयोध्येत उद्घाटन होत असलेल्या राम मंदिराचे वारे वाहू लागलेले आहेत. आपल्यासोबत आमदार संजय शिरसाट, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. जय श्रीराम म्हणणार का? म्हणायलाच पाहिजे. जय श्रीराम म्हणलं तर काय वावगं आहे काही? मग काय अल्लाहू अकबर म्हणू? नाही, पण सगळे जय श्रीराम म्हणतायत आणि यावरती संजय राऊत जे आहेत त्यांनी एक वेगळीच आपली भूमिका मांडलेली आहे. ज्यावेळी बाबरी पडत होती त्यावेळी शिवसैनिक तिकडे होते, बाळासाहेबांचे शिवसैनिक होते, भाजपचे कुणी नेते नव्हते आणि आता ते क्रेडिट घेण्यासाठी तिकडे जात आहेत. मोदी VIP म्हणून त्या ठिकाणी जात आहेत. महाराष्ट्रातल्या नेत्यांना तिथे एंट्री नाही आहे, इतर नेते जाऊ शकत नाही आहे. बरीच टीका केली आहे, भाजपवर विशेषतः टीका केली. लाखो शिवसैनिक होते परंतु संजय राऊत नव्हता. लाखो कार्यकर्ते होते परंतु बाकीचे जे लोक म्हणतात सो कॉल्ड आम्ही होतो, आम्ही त्यात सहभाग होता, ते कोणी नव्हते. हे तेवढं सत्य आहे. असेल तर त्यांनी सांगावं. आमचे खासदार होते, मोरेसर सावे होते, त्यांना अटक झाली, त्यांच्यावर केसेस पण आहेत, परंतु हे नव्हते. हे राम मंदिरच्या विरोधात लढा देणाऱ्यामध्ये एक हे होते. म्हणून यांना त्याच्याबद्दलचे कोणती आस्था नाही आहे. परंतु राजकारण करून कसं तरी ते राम मंदिराचा जो चांगला कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये कसं मिठाचा खडा टाकायचं काम हे करतायत. परंतु लोक यांच्या भूलथापेला आता बळी पडत सुद्धा नाही, त्यांच्याकडे लक्ष देत नाही. उद्धव ठाकरेंना बोलवण्यात आलं नाहीये याची सुद्धा एक खतखत तुम्हाला वाटते आणि या सगळ्यांचा जो परिणाम आहे तो इतर नेत्यांच्या, म्हणजे त्यांच्याकडे जे आमदार आहेत त्यांच्या कामावर पण होताना पाहायला मिळतोय. शिवडीचे आमदार आहेत अजय चौधरी, यांनी कॉन्ट्रॅक्टर सोबत बाचाबाची केली आहे, शिवीगाळ केली आहे. त्या ठिकाणी बरीचशी प्रकरणं बाहेर येत आहेत. काय माहिती का, ते तो कार्यक्रम एक चांगला कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये हे काही लोकांची जी काही मानसिकता बिघडलेली, ते लोक जर आले तर गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून कदाचित काही लोकांना निमंत्रण दिले नसावेत. परंतु याचा अर्थ असा नाही आहे. रामलल्ला हा सर्वांचा आहे, तो फक्त मोदींचाच आहे किंवा आणखीन शिंदेंचाच आहे असं काही नाही. तो सर्वांचा आहे. तुम्ही सर्वजण जाऊ शकता. निमंत्रणाची वाट कशासाठी पाहताय? तुम्हाला खुर्ची पाहिजे का रामलल्ला पाहिजे हे एकदा ठरवून घ्या. मग रामलल्लासाठी जात असाल तर मग तुम्हाला निमंत्रणाची गरज नाही. तुम्ही कुठेही गेला तर तुम्हाला सुरक्षा आहे, तुम्ही जाऊ शकता, तुम्ही दर्शन घेऊ शकता, त्याला कोणी अडवलंय? परंतु हमको गिनो मैं भी कुछ हूँ, शेर अभी जिंदा आहे असं दाखवायचा जो प्रकार आहे तो अशा कार्यक्रमाच्या वेळी करू नये असं माझं मत आहे. बरं, अजय चौधरी यांचा सुपरवायझर सोबत वाद झालाय. रस्त्यामध्ये जी कामं सुरू आहे त्याचा वाहतुकीवर परिणाम होतो असा थेट त्यांचा आरोप आहे. या सगळ्या प्रकाराकडे कसं पाहता? अरे, रस्त्यावर जे खड्डे आहेत ना, जे 25 वर्षामध्ये खड्डे केलेत ना, ते रिपेअरिंग करायचं काम आता सरकार करतंय. म्हणून थोडा त्रास सहन करा. ठेकेदारांनी पैसे एखाद्या वेळा नाही दिले तर समजून घ्या. नाही जाऊ द्या, आता आपण अनेक वेळा वर्ष पैसे खाल्लेत, या वेळेला नाही दिले म्हणून त्याच्यासाठी वाद कशाला घालता? मुंबईच्या हिताचा जे असेल त्याला सहकार्य करा. पण टक्केवारीमध्ये गुंतलेले काही जे लोक असतात ना, ते असे वाद घालतात आणि त्या वादाला सर्वसामान्य जनताला त्याच्याबद्दल चीड निर्माण होते. सार्वजनिक हिताचं काम आहे. लोक त्रास स्वतः सहन करतात की मला भविष्यात त्रास होणार नाही, 2 दिवस माझे आज त्रासात जातील. आणि अशा वेळेला जर एखादा कोणी बोलत असेल तर मला वाटतं ते गैर आहे. लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत, पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान पदाचा चेहरा कोण आहे असा प्रश्न निर्माण होत असताना सगळीकडे मोदींची लाट आहे, दुसरीकडे संजय राऊत म्हणतात की उद्धव ठाकरे सुद्धा पंतप्रधान होऊ शकतात. तो डोक्यावर पडलेला माणूस आहे. परिणाम झालं म्हणतात ना, तो वेडा माणूस आहे. आणि सर्वात महत्त्वाचं असं आहे की मी हे दरवेळेला जेव्हा संजय राऊतचं ऐकतो ना, त्या टायमाला मला उद्धव ठाकरे साहेबांची कीव करावीशी वाटते. ते हे का सहन करतात? किती अपमान सहन करणार आहे संजय राऊतच्या तोंडून? हा जोक नाही का दिवसभरातला मोठा? उद्धव ठाकरे पंतप्रधानांचे उमेदवार हा जोक नाही होत? जोकच आहे ना. पण तरी ते गपचूप बसतात. आश्चर्य वाटतं. कधीतरी उत्तर द्या ना. उद्धव ठाकरे साहेबांना तुम्ही प्रश्न विचारा की तुम्हाला पंतप्रधान बनायचंय का? मग हा का बडबडतोय असा? जसे 2-4 खासदार निवडून येणार आहे तो देशाचा पंतप्रधान बनणार आहे. लॉजिक नसलेलं परंतु डोक्यावर परिणाम झालेले लोक असे वक्तव्य करतात. एकीकडे काँग्रेससारखा मोठा पक्ष तो कधी त्यांच्या उमेदवाराच्या बद्दल बोलत नाही. ममता बॅनर्जी बोलत नाही, केजरीवाल बोलत नाही. पण ह्या महाशयाला असं वाटतं की देशाचा पंतप्रधान तर बस आपणच होऊ शकतो.
तो राष्ट्रपती होऊ शकतो, तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षही बनवू शकतो. संजय राऊत काहीही करू शकतो. तो लय मोठा जादूगार आहे. त्या काळी जादूच्या मुळेच आज त्या मातोश्रीचे हे हाल त्यांनी केलेले आहेत. काळ्या जादूचा आरोप लावताय संजय राऊतांवर तुम्ही? मग आज काळे जादू करतात तुम्हाला माहित नाही? बंगाली लोक तुम्हाला भेटवतो, जे जादू करतात ना तिथे, ती त्यांना भेटायचं असेल तर मी तुम्हाला भेटवतो. हे सगळं जे आहे ना, त्यांच्यावर असा काय पगडा टाकलाय माहित नाही. बाळासाहेब जर असते तर काय केलं असतं तुम्ही कल्पना करा. असं मागं फिरवलं असतं आणि मागून पुश केलं असतं तर कुठेतरी जाऊन पडले असते. परंतु तरी हे आता सहन होतंय, ते करतायत. हे त्यांना खरं म्हणजे त्यांच्या हिमतीला, उद्धव साहेबाच्या हिमतीला दाद द्यावा लागेल. नक्कीच. आज उद्धव ठाकरे बैठक घेत आहेत, लोकसभेच्या आढावा बैठका. संभाजीनगरचा विषय आहे. खैरे की दानवे असा प्रश्न निर्माण झालेला आहे. खैरे लढवतील, खैरेंनी पण इच्छा व्यक्त केली आहे. अंबादास दानवे म्हणतात त्यांनाही लढायचं आहे. दोघांपैकी जर कुणाला जागा त्या ठिकाणी मिळाली तर कुणी जिंकून येऊ शकतं का? तुमचं काय मत? तुम्ही देखील संभाजीनगरचेच आहात आमदार. आता ती परिस्थिती राहिली नाही. पहिली परिस्थिती वेगळी होती, आता ती परिस्थिती राहिलेली नाही. परंतु आता खैरे की दानवे याचा निर्णय तर पक्षाचे त्यांचे नेते घेतील. परंतु मला असं वाटतं हा अंतर्गत वाद आता तुम्हाला एका जिल्ह्यात दिसतोय, हा सर्वकडे दिसणार आहे. म्हणून युतीचं काय होईल हा तो प्रश्न दुसरीकडेच आहे. परंतु कार्यकर्त्यामध्ये काय काय होईल या त्याची सुरुवात, त्याची झलक ही कालच्या या बैठकीतून दिसायला आलेली आहे. खैरे असेल की दानवे असतील, ते आपसामध्ये भांडतायत. त्या दोघांना शुभेच्छा. जर दोघांना लढायचं असेल तर ते कोणत्या पक्षातर्फे लढतील हेही काही सांगता येत नाही. कारण की आजकाल लोकांना पर्याय उपलब्ध झालेला आहे. ते विश्वास तर व्यक्त करतात की आमची जागा आम्ही निवडून येऊ शकतो इथून. विश्वास प्रत्येक जण व्यक्त करतो, कोण करत नाही. एका मतदारसंघामध्ये 10 उमेदवार उभे असतात, प्रत्येक जण म्हणतो मी जिंकून येणार आहे. त्यातला हा एक प्रकार आहे. पण तुम्हाला 100% सांगतो की शिवसेनेची जागा म्हणजे आमची जागा त्या ठिकाणून निवडून येणार आहे. नक्कीच. जागा वाटपा संदर्भामध्ये छगन भुजबळ यांनी पण जे वक्तव्य केलंय त्याकडे कसं पाहता? ते म्हणतात की समसमान वाटप झालं पाहिजे. अजून विधानसभेच्या जागेची कुठलीही चर्चा नाहीये, लोकसभेचे वारे वाहत आहेत. यामध्ये अशा पद्धतीनं विधान करणं युतीसाठी अडचणीचं ठरतंय असं तुम्हाला वाटत नाही का? भुजबळ साहेबाला थोडा वेळ मिळालाय म्हणून ते आता युतीवर बोलत आहेत. आणि ह्या गोष्टी भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी ते करायला नकोत. आपण जर एखाद्याला नेता मानत असू तर नेता निर्णय घेईल. त्यांच्याकडनं अजितदादा आहेत, भाजपकडून देवेंद्र फडणवीस आहेत, शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आहेत. यांना निर्णय घेऊ द्या. आपलं मत व्यक्त करताना आपल्या नेत्यांकडे करा. प्रत्येक गोष्ट सार्वजनिक केली तर त्याचा परिणाम काय होतो हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. म्हणून युती होण्यापूर्वी असे विधानं करणं चुकीचं आहे. मग त्याला जर काउंटर विधान जर आमच्यासारख्याने जर केलं तर मग पक्षामध्ये फूट पडायला जास्त वेळ लागणार नाही. नक्कीच. नवाब मलिकांबद्दलचा प्रश्न आहे. नवाब मलिक सत्तेमध्ये येत आहेत का? तुम्ही आता सगळं दिलजमाई झालेली असं म्हणावं, कारण त्यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे, विकास निधी मिळत नाही अशी तक्रार पण केली आहे. फडणवीसांनी पत्र दिलं होतं आणि आपली भूमिका मांडली होती सरकारची. यानंतर परत नवाब मलिक ॲक्शन मोडमध्ये. हे बघा, तुम्ही त्यांना सरकारचा भाग समजू नका. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की ते आमच्या सरकारमध्ये नाहीत नाहीत नाहीत. एखाद्या आमदारानं एखाद्या उपमुख्यमंत्र्याकडे किंवा मुख्यमंत्र्याकडे जाणं याचा अर्थ तो सरकारमध्ये सहभागी झाला असं होत नाही. आणि आम्ही आमची स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की नवाब मलिक ह्या सत्तेमध्ये असणार नाही. मतदारसंघाचे काम आहेत, मी जात होतो विरोधात, जेव्हा बसत होतो त्या टायमाला मी मुख्यमंत्र्याकडे जात होतो. याचा अर्थ असा होत नाही. परंतु नवाब मलिक मतदारसंघाचे प्रश्न मांडायला गेले होते, त्यांचा आणि सरकारचा, म्हणजे ते सरकारमध्ये सहभागी नाहीत आणि ते सरकारचा कोणता भागही नाहीत आणि आम्ही ते होऊ देणारही नाही. बरं, जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषद घेतली, त्यांनी मिमिक्री पण अजितदादांची करून दाखवली. त्यानंतर ते म्हणत आहेत की अनेक जणांना, अजित पवार गटातील आमदारांना भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवायचं आहे. तर शिवसेनेचे जे नेते आहेत, म्हणजे आपल्या गटातले जे नेते आहेत, त्यांना देखील भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवायचं असं शिवसेनेचे प्रवक्ते म्हणत आहेत, उबाटा गटाचे. याकडे कसं पाहता? राजकारणामध्ये आजकाल फार विदूषक निर्माण झालेले आहेत. कोणी मिमिक्री करतंय, कोणी हातवारे करतंय, कोणी आपलं माझ्यामुळं सर्व चाललंय, मीच गाडी हाकतोय, अशातले सुद्धा काही आव्हान आहेत. स्वतःचा पक्ष कुठं चाललाय, स्वतः कुठं आहोत, स्वतःची आता आपली पोझिशन काय हे न पाहता दुसऱ्याच्या याच्यात काड्या करायचा उद्योग यांना राहिलेला आहे. म्हणून अशा गोष्टीकडे आम्ही लक्ष देत नाही.
आम्हाला कसे निवडणूक लढवायचे ते आमचा भाग आहे, तुम्हाला कशा निवडणूक लढायचा याची चिंता त्यांनी केली पाहिजे. आणि आक्रोश मोर्चा काहीतरी आहे ना, ते रडतायत तिथं, त्याच्यामध्ये सम्मिलित झालं पाहिजे, जोरजोरात बोंबरलं पाहिजे. एवढं काम जे बाकी आहे ते करा आणि स्वतःचा पक्ष सांभाळा, इतरांच्या पक्षामध्ये हस्तक्षेप करायचं काम करू नका. राहुल गांधी पण भारत न्याय यात्रा काढतायत आणि जानेवारीपासून मार्चपर्यंत ही यात्रा असेल. मुंबई ते मणिपूर, मणिपूर ते मुंबई अशी यात्रा असणार आहे. त्यामुळे या सगळ्यांकडे कसं पाहता, याचा काही फरक पडेल महाराष्ट्राच्या राजकारणावर? राहुल गांधी स्वतःसाठी न्याय मागतायत, त्यांना कोणी विचारतच नाही ना. कधी पप्पू म्हणतायत, कधी काय म्हणतायत, त्यांची इमेज काही डेव्हलप होत नाही, बिल्डअप होत नाही. म्हणून ते यात्रा काढून कुठेतरी आपली प्रतिमा ठासायचा प्रयत्न करतात. मग तुम्ही पाहिलं कधी ते रामदेव बाबासारखी त्याची दाढी वाढलेली असते. आणि ह्या अशा यात्रा काढून आता राजकारणामध्ये चेंजेस होत नसतात. लोक तुम्ही काय करतात, तुमची भूमिका काय किंवा तुमचा दृष्टिकोन काय, येणारा भारत हा पुढं कसं जाईल हा दृष्टिकोन, त्याबद्दल तुमचे मतं काय आहेत. मोदीवर टीका करून आपण पुढे जाऊ असं जर काही समजत असेल तर मोदी साहेब आहेत. त्यांनी जगामध्ये आपलं नाव, आपला एक ठसा उमटवलेला आहे. आणि तुम्ही पाहत असाल गेल्या 9 वर्षामध्ये या सरकारावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. म्हणून त्याची चिंता त्यांना आहे. म्हणून आता न्याय कुणाकडे मागावा हा प्रश्न आहे. म्हणून ते फिरतायत आणि सीझन हा चांगला आहे. थंडीच्या काळामध्ये फिरणं हे आरोग्यासाठी चांगलं असतं आणि म्हणून त्यांनी काढलेली ती यात्रा आहे. नक्कीच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली डिनो मोरिया यांनी, क्रिसमस सेलिब्रेट केलं आहे, शुभेच्छा देखील घेतल्या आहेत. कसं पाहता याकडे? कारण आदित्य ठाकरे यांच्यासोबत सुद्धा त्यांचं नाव जोडलं, भाजपनेच बरीच टीका केली होती, ही पूर्ण गँग आहे असं सुद्धा म्हटलं होतं. एकीकडे दिशा सल्यान प्रकरण, त्यात डिनो मोरिया यांचं जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणं, सांकेतिक आहे सगळं? नाही, तसं काही नसतं. कोण कुणाला भेटलं, हे बघा, पंतप्रधान आहेत किंवा मुख्यमंत्री आहेत किंवा कोणताही नेता असला, त्यांना कोणी जाऊन भेटलं याचा एकदम चुकीचा अर्थ काढू नका. एखादा सेलिब्रिटी एखाद्याला भेटला, ठीक आहे, ओके. इतक्या छोट्या गोष्टीमध्ये पंतप्रधानांसारखा माणूस लक्ष घालत नसतो. अनेक व्याप असतात. तो काही गल्लीतलं राजकारण नाही आहे, म्हणून त्याला एवढं सिरियस घेण्याचं काही कारण नाही आहे. जे काय दिनू मोरिया ते आदित्य ठाकरे वगैरे जे प्रकरण आहे, ज्या दिवशी त्याचा चौकशा होतील त्या टायमाला कळेल. बरं, एक शेवटचा प्रश्न आहे. क्रिसमस झालेला आहे, न्यू इयर आहे, आता सेलिब्रेशन वीक म्हणतात त्याला. तुमचं न्यू इयर रेझोल्युशन नेमकं काय असणार आहे? आणि येत्या वर्षामध्ये 2024मध्ये तरी गुड न्यूज मिळेल का, जी सगळ्या मंत्र्यांना, आमदारांना अपेक्षित आहे? गुड न्यूज मिळेल का नाही हे मला माहीत नाही, परंतु मी एक फक्त ठरवलेलं आहे की नववर्षाचा प्रत्येक दिवस हा आपला आनंदात घालवायचा. उद्याचं काय आहे त्याची चिंता करायची नाही, उद्या काय होईल ते पाहायचं नाही. 25 वर्षाचा प्रोग्राम बनवण्यापेक्षा 5 दिवसाचा प्रोग्राम बनवा आणि त्याच्यात खुश राहा. स्वप्न पाहण्यात अर्थ नसतो, स्वप्न तीच पाहिली पाहिजे जी लवकर पूर्ण होतील. नाही तर आपल्याला लाकडं घेऊन फिरतोय आपण हातात आणि त्या टायमाला स्वप्न पाहिजे, काय अर्थ आहे त्याला? जिना आहे आनंदात आणि एकदम प्रसन्नपणे जिया, बिंदास जगा आणि आजचा दिवस आपला आहे, उद्याचा दिवस आपला नाही हे समजून जगा, तरच तुम्ही पुढे जाल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर संजय शिरसाट यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे आणि त्यासोबतच आनंदात आयुष्य जगायचं हा त्यांचा 2024चा रेझोल्युशन आहे असं सुद्धा म्हणतात. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.